नमस्कार, रजनी काळभोर किचनमध्ये आपले स्वागत आहे। पावसाळा सुरू झाला आहे। पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे किंवा ऋतू बदलामुळे इतर ऋतूंच्या मानाने जास्त लोक आजारी पडतात। सर्दी, खोकला, ताप, घसा खवखवणे, अंगदुखी असे त्रास सुरू होतात। या आजारावर रामबाण असे उपायही आयुर्वेदात सांगितले आहेत। आज आपण अशीच एक आयुर्वेदिक रेसिपी पाहणार आहोत, ते म्हणजे हुलग्याचं माडगं। हुलग्याला काही ठिकाणी कुळीतही म्हणतात। माडगं बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला हुलग्याचे पीठ बनवावे लागते। त्यासाठी आपण हे हुलगे स्वच्छ निवडून घेतले आहेत। ते मंद गॅसवर 5 ते 7 मिनिट भाजून घ्यायचे। हुलगे भाजले की त्याला एक वेगळी चकाकी येते। हुलगे हलकेच भाजायचे। जास्त भाजले तर त्याची चव करपट लागते। हुलगे आता एका भांड्यामध्ये काढून घेऊ। थंड झाल्यावर मिक्सरला हुलग्याचे बारीक पीठ करून घ्यायचे। आपण येथे हुलग्याचे पीठ करून घेतले आहे, ते चाळून घ्यायचे। आता आपण माडग्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। माडग्यासाठी आपल्याला लागणार आहे हुलग्याचं पीठ, मीठ, जिरं, बारीक चिरलेला लसूण, तूप, पाणी। गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे। कढई गरम झाली की त्यात तूप टाकायचे। तूप गरम झाले की त्यात लसूण टाकायचा। नंतर जिरे टाकायचे। जिरे तडतडले की त्यात पाणी टाकायचे। पण येथे 3 वाट्या पाणी घेतले आहे। त्यात चवीनुसार मीठ टाकायचे। पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची। पाण्याला उकळी येईपर्यंत आपण पीठ कालून घेऊ, म्हणजे पिठाच्या गुठळ्या होणार नाहीत। पाण्याला छान उकळी आली आहे। त्यामध्ये आता हे कालवलेले पीठ ओतायचे। सगळीकडून हलवून घ्यायचे। माडगे हे पातळच असते। आता पाण्याला उकळी येण्याची वाट पाहायची। उकळी आल्यानंतर 5 ते 7 मिनिट माडगं असं शिजू द्यायचे। माडगं वेगवेगळ्या पद्धतीने करतात। काही लोक फक्त मिठाचे माडगे करतात, काही लोक त्यात गूळ टाकतात, तर काही लोक लसूण मिरचीचा ठेचाही टाकतात। आपण इथे फक्त तूप, जिरं, मीठ टाकले आहे। 5 ते 7 मिनिट होऊन गेलेत। माडगं छान शिजलं आहे। आपण आता गॅस बंद करूया। माडगं दिसायला चांगले दिसत नसले तरी तुम्ही त्याच्या दिसण्यावर जाऊ नका। त्यात खूप औषधी गुणधर्म असतात, म्हणून मुलांनाही सूप म्हणून खायला घाला। पावसाळा असो किंवा हिवाळा असो, शरीर उबदार ठेवण्यासाठी माडग्याचं सेवन करा। तोंडाला चव नसेल, सर्दी, खोकला, ताप, कणकणी आली असेल तर गरमागरम माडगं सेवन करून 2-3 तास आराम करा। तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल। माडगं हे शुगर पेशंटसाठीही फार उपयोगी आहे। साखरेचे प्रमाण कमी करते। तुम्हाला माडग्याची ही पारंपरिक रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा। रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।